नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कंपोजिट ट्रान्सपोजन हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. याची ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत आणि जे टेलिग्रामची जी काही चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग थोडं सुरुवात करूया. द कंपोजिट ट्रान्सपोजन आर अ टाईप ऑफ अ ट्रान्सपोजल एलिमेंट दॅट कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर इन्सर्शन सिक्वेन्स फ्लँकिंग अ सेंट्रल रिजन often a containing a gene that provides selective advantages to the host bacterium. आणि हे जे काही कंपोजिट ट्रान्सपोजम आहे त्यात आपल्याला जे काही दोन इन्सर्शनल सिक्वेन्स किंवा त्यापेक्षा जास्त इन्सर्शनल सिक्वेन्स हे आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून सेंट्रल रिजनमध्ये हे प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये जे काही जीन असतात ते काय करत असतात, जे काही होस्ट बॅक्टेरियाला ॲज अ कंटेनिंग जीन किंवा ॲज अ जीन एक्सप्रेशनसाठी किंवा इन्सर्शन साईटसाठी मदत करत असतात. दे आर ऑल्सो नोन ॲज अ कंपोजिट ट्रान्सपोजेबल इलिमेंट और कंपोजिट TN इलिमेंट. तर त्याला असे दोन वेगळे अजून नावं आहेत, कंपोजिट ट्रान्सपोजेबल इलिमेंट किंवा कंपोजिट TN इलिमेंट. तर त्याचं स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर तीन मेन पार्ट आहेत. टर्मिनल IS एलिमेंट, याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त जे काही IS एलिमेंट असतील किंवा इन्सर्शनल सिक्वेन्स असतात ते प्रेझेंट असतात, जे की आयडेंटिकल असतात, सेंट्रल रिजनमध्ये लोकेटेड असतात. जर आपण सेंट्रल रिजनचं जर पाहिलं त्याच्यामध्ये जे काही अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन किंवा जे काही व्हिरुलन्स फॅक्टर किंवा मेटाबॉलिक जीन याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि जे काही टर्मिनल इन्व्हर्टेड रिपीट्स असतात ते शॉर्ट्स इन्व्हर्टेड रिपीट्स असतात. आणि जे काही इन्सर्शन सिक्वेन्स असतात त्याच्या एंडलाही आपल्याला दोघी एंडला पाहायला मिळतात. आणि जर आपण त्याचं मेकॅनिझम जर पाहिलं, या पूर्ण जी काही प्रोसेस आहे ट्रान्सपोजिशनची, जर पहिल्यांदा काय होतं, जे काही कंपोजिट ट्रान्सपोजन आहे ते पहिल्यांदा एक्साईड होतात, जेणेकरून जे काही त्याचं ओरिजिनल लोकेशन असेल तिथून ते एक्साईड होतात. आणि एक्साईड झाल्यानंतर सिंथसाइज ही जो काही दुसरी प्रोसेस ती होते. तर या प्रोसेसमध्ये जर रेप्लिकेशन होतं, त्याच्या कॉपीज या प्रोड्यूस केल्या जातात किंवा त्याचं क्रिएट केलं जातं. आणि नंतर या जे काही इंटिग्रेशन म्हणजे ही लास्ट स्टेप आहे, जे काही कॉपीज ट्रान्सपोजन आहेत ते ट्रान्सपोर्ट केल्या जातात किंवा इन्सर्ट केले जातात एका न्यू लोकेशनमध्ये किंवा एकाच जिनोममध्ये दुसऱ्या लोकेशनला मुवमेंट त्याची केली जाते किंवा एका जिनोममधून दुसऱ्या जिनोममध्ये ते इन्सर्ट केले जातात. तर हे त्याचं मेकॅनिझम आहे. आणि एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर त्याचे तीन मेन एक्झाम्पल आहे. TN5 हा जो की कंपोजिट ट्रान्सपोजन, ज्याच्यामध्ये कॅनमायसिन रेजिस्टंट जीन हा स्पेसिफिक प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर TN10 जर पाहिलं तर टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन प्रेझेंट असतो. आणि TN21 त्यात पाहिलं तर मर्क्युरी रेजिस्टंट जीन हे स्पेशली त्याच्यामध्ये जीन त्या जे काही जिनोम आहे किंवा जे ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. जर आपण इम्पॉर्टन्सचा जर विचार केला तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स याच्यामध्ये मेन जे काही रोल प्ले करतं, जेणेकरून याच्यामध्ये या सेंट्रल रिजनमध्ये जे काही व्हिरुलन्स फॅक्टर असतील किंवा जे काही मेटाबॉलिक जीन असतील किंवा अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनमुळे तर त्याची एक ॲबिलिटी इन्क्रीज होते. आणि जर आपण पाहिलं जे काही बॅक्टेरियाचा शेप वगैरे आहे किंवा एखाद्या एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमुळे किंवा एखाद्या एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे याच्यामध्ये जे काही चेंजेस वगैरे असतील येऊ शकतात आणि त्याचं ॲडॅप्टेशन आणि इव्होल्युशन करण्यामध्ये जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते मदत करत असतात. आणि जर आपण पाहिलं जे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशनमध्ये जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते आपण वापरू शकतो वेगवेगळ्या वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये, ड्रग प्रोडक्शनमध्ये, तसंच एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते आपण त्याचा वापर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कंपोजिट ट्रान्सपोजन म्हणजे काय ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.